राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. विवाह नाकारताना हे आहे स्वतःच्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणाऱ्या स्त्रीचं आत्मकथन. साध्या-सुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला. का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं हे सर्व मान्य. पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा तिचं जीवन कसं बदलतं, काय होतं, जाणून घेऊयात. राजहंस प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या विनया खडपेकर लिखित विवाह नाकारताना या पुस्तकाच्या चर्चेमधून. राजहंसी मोहर या नवीन पॉडकास्टमध्ये मी आरती घारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख व लेखकांबरोबर गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. विनया खडपेकर लिखित विवाह नाकारताना या आत्मकथनाची ओळख आपण या भागात करून घेणार आहोत. विनया खडपेकर आपल्याबरोबर आहेत. विनयाताई, तुमचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर पुस्तकातील काही भागांचं वाचन करण्यासाठी राजहंस प्रकाशनाच्या संचालक रेखा माझगावकर याही आपल्याबरोबर आहेत. रेखाताई, तुमचंही हार्दिक स्वागत. आणि साऊंड्स ग्रेडचे मोहिनी व निरंजन मेढेकर हेही काही भागाचं वाचन करणार आहेत. विनयाताईंची थोडक्यात ओळख करून द्यायची तर विनयाताईंनी 22 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात नोकरी केलेली आहे. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ती म्हणून काम केलेलं आहे. स्त्रीवादी चळवळीशी त्या बरीच वर्ष संलग्न होत्या. पुण्यातल्या जाणीव, चाणक्य मंडळ, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे सर्व करत असतानाच विनयाताई 1978 सालापासून माणूस साप्ताहिकात लेखन करत होत्या आणि 2003 मध्ये त्या राजहंस परिवारात संपादक झाल्या. विनयाताईंनी कथा, कादंबरी, अनुवाद, समीक्षा, चरित्र अशा वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारात लेखन केलेलं आहे. त्यांच्या ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर या पुस्तकाला प्रतिष्ठेच्या भैरू रतन दमानी पुरस्कारासह एकंदरीत 7 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि आता त्यांनी विवाह नाकारताना हे आत्मकथन लिहिलेलं आहे. त्याबद्दलच या भागात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर विनयाताई, माझा पहिला प्रश्न हाच आहे की अहिल्याबाई होळकर पुस्तकाला यश मिळाल्यावर तुम्ही एकट्या स्त्रीवरची कादंबरी लिहिणार होतात असं म्हटलं होतं. मग एकदम आत्मकथन लिहावंसं का वाटलं तुम्हाला? त्यामागची भूमिका जरा सांगता का? हो, मी कादंबरीच खरं म्हणजे लिहायची असं आधी म्हणत होते. पण मधल्या काळात माझ्या लक्षात आलं, आत्मकथन हे खरेखुरे अनुभव. त्यामुळे ते लोकांच्या मनाची पकड जास्त घेतात. लोकं विचार करायला प्रवृत्त होतात. त्यामुळे स्त्री जीवनामध्ये काही बदलही घडू शकतात. मी 60-70 आत्मचरित्र वाचली आहेत. त्यातून संसारी स्त्रियांचे प्रश्न अनेक प्रकारे पुढे आले. त्यात निराशा होती, तक्रारी होत्या, अस्वस्थता तर खूप होती. तरीही स्त्रिया त्याच संसारामध्ये रुतलेल्या. त्यावर लोक चटकन बोलायचे. मग घ्यायचा की घटस्फोट? नव्हता पटला मुलगा तर नाही करायचं तिने त्याच्याशी लग्न. त्यावेळी माझ्या मनात यायचं, एकटं राहणं हे इतकं सोपं नसतं. कारण त्याचे फायदे तोटे मी स्वतः अनुभवत होते. या सगळ्या आत्मकथनांमध्ये म्हणजे मी जी वाचली 60-70 आत्मचरित्र, त्याच्यामध्ये मला एकल स्त्रीचं किंवा सिंगल वुमनचं आत्मकथन दिसलं नाही. तर एकट्या स्त्रीचे प्रश्न थेटपणे लोकांसमोर आले पाहिजेत असं मला वाटलं. म्हणून मी कादंबरीचा विचार सोडला आणि आत्मकथन लिहिलं.
अच्छा. मग खरं तुम्हाला विचारायचं तर तुम्ही एकट्या राहायला नेमकी कधी सुरुवात केली आणि तुम्ही आधीपासून असं काही ठरवलं होतं का? छे! आधीपासून ठरवलं वगैरे काहीही नव्हतं. कोणत्याही सर्वसामान्य मुलीसारखं लग्न हे माझ्या आयुष्यात मी गृहीत धरलेलं होतं. पण लग्न जुळवण्याची पद्धत जी होती ना, तिथे माझा क्लॅश आला. मला ती चुकीची वाटली. मनाविरुद्ध कोणीतरी गळ्यात बांधून घेण्यापेक्षा आपण एकटं राहणं हे श्रेयस्कर आहे, या निर्णयाकडे मी हळू आले. या निर्णयानंतर स्वतंत्र राहणं हे मला सोयीचं वाटलं. केव्हा, का, कसं, कुठे हे सगळं मी पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं माझ्या आत्मकथनाची हां. सुरुवातच मुळी स्वतंत्र राहण्यापासून झालेली आहे. हो ना. तर मला असं वाटतं ते सुरुवातच आपण ऐकूयात. ती इंटरेस्टिंग आहे बरं का. श्रोत्यांना ती सुरुवात ऐकायला नक्कीच आवडेल. कॉलेजच्या वयापासून मी हौसीने अधूनमधून दैनंदिनी लिहित होते. आईवडिलांपासून वेगळी अगदी स्वतंत्र राहायला लागल्यावरही काही बाही लिहून ठेवलं. तिथूनच सुरुवात करते. दिनांक 9 ऑक्टोबर 1988. मी अशी अगदी एकटी राहणार आहे अशी आधी कधीही पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. पण घडलं आहे हे प्रत्यक्षात. पाऊस संपलेला आहे, दिवाळी जवळ आली आहे, दिवस रविवारच्या सुट्टीचा आणि मी अगदी माझ्या घरामध्ये एकटी राहायला आली आहे. काहीतरी करावंसं वाटलं. मोठ्या आरशासमोर उभं राहून रमत गमत जरीकाठाची रेशमी साडी नेसले. खांद्याशी पिन लावून पदर लांब सोडला. एकत्र गुंफल्या गेलेल्या निऱ्यांची साडी पावलांभोवती सुंदर झुलू लागली. एक मनपूर्वक स्मित चेहऱ्यावर आपोआप उमटलं. आई वडील पुण्याला माझ्या फ्लॅटमध्ये आणि भाऊ बहीण आपल्या संसारात. माझ्या अगदी एकटीच्या स्वतंत्र घरात मी उभी. स्वतःभोवती एक गिरकी घेतली. मन हिरव्यागार पानांसारखं सळसळलं. असं वाटलं भरतनाट्यम, कथ्थक, कोणत्या तरी नृत्याची लयदार पावलं टाकत खोलीवर फिरावं. चकित झाले. कधी सुद्धा नृत्य न शिकलेली मी. 27 मार्च 1948चा माझा जन्म. वयाची बरोबर 40 वर्ष पूर्ण झालेली. आणि नृत्य? असं कसं बाई वाटलं मला. माणसाच्या मनाचा काही नेमच नसतो. एवढा आनंद मला होणार आहे हे इथं पाऊल टाकण्यापूर्वी माहीतच नव्हतं की. माझी अगदी मर्यादित कल्पना होती की नाही केलं मी 4 चौघींसारखं लग्न. आता उगीच आई वडील आणि भावंड यांच्या कोणत्याही रोजच्या अध्यात-मध्यात नको. पण इथं आल्यावर लक्षात आलं हे फक्त एवढंच नाही काही, हे त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. नव्या घरात स्वतंत्र राहायला आलेल्या स्वतःचं मी नवी साडी नेसून स्वागत करतेय म्हणजे मी कल्पनेपेक्षा खूपच आनंदात आहे. एकटीच्या घरात माझी मला नवीन ओळख होते आहे. आता ही एकटीची पहिली रात्र जिच्याबद्दल कवी लेखक सहसा लिहित नाहीत. 11:30 वाजले. दिवे मालवले आणि बेडरूममध्ये जाऊन कॉटवर आडवी झाले. समोरच्या इमारतीतल्या खिडक्यांमधनं अंधार झालेला होता. माझे डोळे जड झाले. बाहेरच्या बाजूला खिडकीच्या खाली काहीतरी सळसळल्याचा आवाज आला. झोपेत ऐकलं की जागेपणी. डोळे मिटले. पुन्हा सळसळ. खरंच होत आहे की भास? काहीतरी खसपस जाणवली. स्वयंपाकघराची खिडकी मी बंद केली होती नक्की, पण उठून स्वयंपाकघरात जाण्याचं धाडस काही होईना. झोप उडाली. मी उठून बसले. खिडकीतून बाहेर पाहिलं. कोणी बाहेर उभं राहिलं तर खिडकीतून आत हात घालता येऊ शकतो. खिडकी बंद करून आडवी झाले. आता काळोखकडच झाला. झोप लागेना. एकदम वाटलं बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला आहे. मी एकटी आहे. अगदी एकटी. कोणत्या दुर्दैवाच्या आघातानं नाही तर स्वतःच्या निर्णयानं एकटी. काळोख्या रात्री हे मुद्दाम स्वीकारलेलं एकटेपण अंगावर अगदी चाल करून आलं. फ्लॅट मागच्या बाजूला आहे. आता ओरडले तर कोणालाच ऐकू जाणार नाही. आणि ऐकू गेलं तर म्हणतील कुणी सांगितलं होतं एकटं राहायला. बापरे विनयताई, ऐकून एकदम असा अंगावर शहारा आला. हा तुमचा पहिला प्रसंग म्हणजे पहिले रात्रीचं वर्णन वगैरे.
तर ते मुळातून वाचायला वाचकांना नक्की आवडेल असं मला वाटतंय. आणि हा पहिला प्रसंग झाला. तसे एकटे राहायला सुरुवात केल्यानंतर असे काही अनुभव आले का तुम्हाला वेगळे वेगळे, लोकांनी त्रास देण्याचे किंवा खोचक बोलण्याचे वगैरे, असा एखादा काही अनुभव? एकटं राहणं म्हणजे कोणत्यातरी खलनायकाकडून फसवणूक होणं. असे चित्रपटांमध्ये येतं, बलात्कार येतो, अत्याचार येतात. कादंबऱ्यांमधूनही अशी चित्र दिसतात. मी जेव्हा एकटी राहायला निघाले ना, त्यावेळेला एकीने म्हटलं होतं, "जपून गं बाई, खून होतात बरं का एकट्या माणसाचे खून." वर्तमानपत्रातून या प्रकारच्या बातम्या येत असतात. म्हणजे हे सगळं अगदी खोटं असतं असं नाही म्हणता येत. कल्पित असतं असंही नाही. घडू शकतं असं. तरीही ते अपवादात्मक असतं. पण एकटं राहणाऱ्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासदायक प्रसंगांना सामोरं जायला लागतं. टिंगलटवाळी सतत होत राहते. त्यामुळे एकटी स्त्री आत्यंतिक निराशेकडे जाऊ शकते. मनाने खचू शकते. मी पुस्तकातून मांडलंय हे सगळं. मी एक आत्महत्येची केसही दिली आहे. सततच्या हेटाळणींनी हे टोक गाठलं जाऊ शकतं. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय तसे तुम्ही असे बरेच प्रसंग दिलेले आहेत. पण तुम्ही एकटं राहायला लागल्यावर खूप भडक नाही, पण त्रासदायक असणारा एक प्रसंग मात्र तुम्ही दिलेला आहे. तो रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्समध्ये तुम्ही राहायला लागल्यानंतर. तर मला वाटतं तो श्रोत्यांना आपण ऐकूयात. तो ऐकण्यात जास्त मजा आहे. सकाळची वर्तमानपत्र वाचत असताना बेल वाजली. इस्त्रीवाला समजून मी दार उघडलं. समोर उंचापुरा 40शीतला माणूस उभा. आप नई आई है? आप बैंक में हो या आपके हस्बैंड? मैं बैंक में हूँ. आप कौन से डिपार्टमेंट में? एक्चुअली आई एम नॉट इन द बैंक. माय सिस्टर इन लॉ इज इन बैंक. वेअर युअर हस्बंड इज वर्किंग? त्याच्या नजरेवरून माझ्या पूर्ण लक्षात आलं. मी एकटी अविवाहित आहे हे 4-5 दिवसात त्याला कळलेलं आहे. म्हणून तो मुद्दाम खणतो आहे. आपका क्या काम है उनसे? माझ्यापुढे पाण्याची बादली ठेवत तो म्हणाला, पानी भर के दीजिए. मेरी मोटरसाइकिल धोनी है. हम सेकंड फ्लोर पे है तो हमेशा पानी इधर से ही लेते हैं. त्याच्या चेहऱ्यावर आता मग्रुरी दिसत होती. माझ्या प्रश्नाला उत्तर देत नाहीस काय? बघ कशी खोडकी जिरवतो तुझी. असंच जणू काही तो म्हणत होता. मला काही सुचलं नाही, कारण हा प्रसंग एकदम अनपेक्षित. एकंदर बँकेच्या जीवनशैलीत असं नेहमी कोणी दुसऱ्याच्या घरातून पाणी घेत असेल असं वाटत नव्हतं. शिवाय तळमजल्यावर एकंदर 4 फ्लॅट होते. नवीन आलेल्या माझ्याच दाराशी का? पण मी बादली घेतली. मागोमाग आत आला तर इथं क्वार्टर्सवर असं होणं शक्य नाही. दिली बादली भरून त्याला. दुर्गा भागवतांनी लिहिलेलं आठवलं. त्या अगदी खेड्यात संशोधनाच्या निमित्तानं गेलेल्या होत्या. त्यांनी लिहिलेलं होतं, मी काय संशोधन केलंय किंवा करणार आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. पण माझं लग्न झालेलं नाही हे सगळ्यांना माहिती होतं. दुसऱ्या दिवशी बेल वाजली. मोटरसायकलवाला असू शकेल हे लक्षात घेऊनही मी दार उघडलं. कारण आज मी काय करायचंय ते ठरवलेलं होतं. तोच होता. एक बार आपके हस्बैंड से मुलाकात कर दीजिए. बच्चे वगैरह? यू वॉन्ट वॉटर? अंदर आइए. बाथरूम या किचन से पानी ले जाइए. बाहेरच्याच खोलीत टीव्ही चालू करून पाहत बसले. त्याच्या चेहऱ्यावर अपमान आणि संताप. पण आत आला. बाथरूममधून बादली भरून घेऊन जाताना सीधी सी बात है असं काहीतरी पुटपुटत होता. हिंदकळून पाणी 2-3 ठिकाणी सांडलं की त्याने मुद्दाम सांडवलं कोणास ठाऊक. लग्न मी केलेलं नाही याचा त्रास माझ्या आईवडिलांना भावंडांना होतो हे मान्य. खूप वर्षांचे संबंधित नातलग, ओळखीपाळखीचे लोक यांना माझं वागणं न पटून काहीतरी टोमणे मारत राहतात हे ठीक. पण हा परप्रांतीय सुशिक्षित माणूस आमच्या बँकेतलाही नाही. याला काय देणं घेणं माझ्या लग्नाशी? चांगला थोबडला पाहिजे. तो 3ऱ्या दिवशी उगवला. बेल वाजवल्यावर साखळी लावून मी पाहिलं. त्याला बोलायची संधीच न देता मी म्हणाले, अरेंज युअर वॉटर फ्रॉम अदर 3 फ्लॅट्स. मकसद समझ गई हूं. क्या बोल रही हो आप? क्या मकसद? आपके भाभी जी का डिपार्टमेंट मालूम कर लिया मैंने. आय कॅन टेक ॲक्शन. त्याचा नूर पालटला. क्या 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 एक्शन लेगी आप? मी धाडकन दार लावून टाकलं. नंतर पुन्हा तो कधीच आला नाही.
विनयाताई, खरंच हा प्रसंग तसा खूप भीतीदायक म्हणा किंवा अगदी करुण आहे, खूप दुःखदायक आहे असं नाहीये. पण त्रासदायक मात्र नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं एकट्या राहणाऱ्या विशेषतः स्त्रियांना अशा खूप छोट्या छोट्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि ते तुम्ही या तुमच्या आत्मकथनात खूप सुंदर रीतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. ते मुळातून वाचण्यासारखं नक्कीच आहे. यानंतर मला तुम्हाला विचारायचंय म्हणजे की तुम्ही मुखपृष्ठावर पण म्हटलंय की माझ्या टीजभर जीवनात डाव्या उजव्यांची अशी ढीगभर उठाठेव आणि डावं आणि उजवं या नावाचं एक प्रकरण पण तुम्ही पुस्तकात दिलेलं आहे. तर त्याबद्दल जरा सांगाल का? विद्यार्थिनी असताना मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती होते. नंतर रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागले. तिथे 2 युनियन होत्या. असोसिएशन कम्युनिस्टांची आणि ऑर्गनायझेशन जनसंघाची. त्यावेळेचा जनसंघ म्हणजे हल्लीचा भाजप. तर मी अर्थात ऑर्गनायझेशनची सभासद होऊन त्याप्रमाणे काम करायला लागले. त्यावेळेला मी फारसा गंभीरपणे विचार केला नाही या गोष्टीचा. पण लेखनामुळे नंतर डाव्या चळवळीतल्या स्त्रीवादी गटाशी माझा संबंध आला. स्त्रीविषयक मतं खूप जुळली आमची. पण मला काही गोष्टी डाव्यांच्या पटल्या, काही गोष्टी उजव्यांच्या पटल्या. त्यातून थोडे प्रश्न माझ्या नेहमीच्या आयुष्यामध्ये निर्माण झाले. ते लिहिलेत मी पुस्तकामध्ये. आणि एक फार बरं झालं याच्यामध्ये की राजहंस प्रकाशनामध्ये पूर्वीचे संपादक श्री ग माझगावकर आणि आताचे दिलीप माझगावकर यांचा सुद्धा दोन्ही बाजूला संपर्क होता आणि दोन्हीकडच्या माणसांची ये-जा त्यांच्याकडे होती. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करणं हे त्यांच्याबरोबर काम करताना प्रश्न आला नाही आणि काम करताना एक समाधान वाटलं, आनंद वाटला. स्वतःवर कोणती बंधनं घालण्याची आवश्यकता भासली नाही. हां, बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते मलाही जाणवतं. कारण राजहंस हे एक वैशिष्ट्य आहे, की ते गुणवत्ता फक्त बघतं. मग ते डावं आहे, उजवं आहे, की आणखी कोणत्या विचारसरणीचं आहे, हे कधीही राजहंसमध्ये बघितलं जात नाही. त्या पुस्तकाला गुणवत्ता असेल तर ते पुस्तक छापायचं असा निर्णय घेतात आणि मीही त्याचा अनुभव घेतेय. तर विनयाताई, तुम्ही बँकेतले तुमचे बरेचसे अनुभव लिहिलेले आहेत. पण त्या काळात मुलगी दाखवणं हे प्रकार पण खूप होत असणार. तुम्ही पण अशा प्रकारच्या अनेक अनुभवांमधून गेलेले असणार. तर त्याबद्दल काय सांगाल? बरेच प्रसंग झाले. वेगवेगळी तऱ्हा आहे प्रत्येक वेळेला. बर, लिहिलेत ना मी त्याच्यातले काही काही. हो ना. हा, तर मला असं वाटतं तो तुमचा गिरगाव चाळीतला काहीतरी आहे बघा अनुभव, तो आपण श्रोत्यांना ऐकूच यात. तो ऐकवण्यात जास्त मजा आहे. गिरगावातली एक चाळ. दादा म्हणजे माझे वडील आणि मी गेलो होतो. बाहेर बैठकीच्या खोलीत बसलो. नंतर एक बाई आल्या. मला दुसरीकडे चढण्याची खूण केली. ते स्वयंपाकघर होतं. 6-7 बायका होत्या. त्यांच्यात मी बसले. मला वाटलं तो लग्नाचा मुलगा बाहेर, त्याची ओळख करून द्यायची, तर मला इथे कशाला बोलावलंय कुणास ठाऊक. किती झुणकट माणसं. मी मुकस्तंभ बसून राहिले. त्या आपापसात बोलत होत्या. मधूनच मला घरात कोण कोण आहे, नोकरी किती वर्ष झाली, असले फुसकट प्रश्न विचारत होत्या. जरा वेळानं त्यांनी ट्रेमध्ये चहाचे कप ठेवले आणि ते मला बाहेर न्यायला सांगितले. हा मात्र भयंकर अपमान वाटला. घर तुमचं, मी पाहुणी आणि हे काय? पण इतका अनपेक्षितपणे हा प्रसंग अंगावर आला की मला काही सुचलंच नाही. मी ट्रे उचललाच नाही. त्यांनी पुन्हा म्हटलं, तुम्ही हा ट्रे बाहेर नेऊन सगळ्यांना चहा द्या. माझा नाईलाज झाला. त्या बाहेरच्या खोलीत जायला आतून वाट दिसली नाही. मी गॅलरीतूनच ट्रे घेऊन पुरुष बसले होते त्या खोलीत गेले. दोघं खाली सतरंजीवर बसले होते. 2-3 जण खुर्चीवर होते. मी तो ट्रे सतरंजीवर मध्येच ठेवून दिला. कुठे बसावं म्हणून इकडे तिकडे पाहिलं. माझ्या मागोमाग आलेल्या बाई म्हणाल्या, चहा द्या ना सगळ्यांना, मग तुम्ही बसा. त्यांनी सतरंजीवर बसण्याची खूण केली. एक खुर्ची रिकामी दिसली. ती जरा ओढून मी खुर्चीवरच बसले. पुरुषांपैकी कोणीतरी म्हटलं, चहा द्या ना सगळ्यांना. मी जागचे हलले नाही.
तसेच बसून राहिले. मग कोणीतरी म्हटलं, असू दे आपण घेऊया. कोणीतरी सगळ्यांना चहा दिला. माझ्या पुढेही कप धरला. मी चहा घेत नसल्यामुळे प्रश्न मिटला. मग त्यांची आणि दादांशी काहीतरी बोलणी सुरू झाली. मी निर्विकार बसून राहिले. आम्ही परत निघालो. निघताना त्या लोकांनी माझ्या हातात पेढ्यांचा पुडा दिला. लग्नाचं हो नाही ठरण्याआधीच हे कशासाठी? जिना उतरून आल्यावर दादांच्या लक्षात आलं की ते छत्रीवरच विसरले. पुन्हा दोन्ही जिने चढून जायचं. ते म्हणाले, अशा ठिकाणी परत जाणं बरोबरही दिसत नाही. जुनीच झाली होती, जाऊ देत. त्या घराच्या वागण्यावर मी चिडलेली. मला एकदम हिसळा आला. कशाला घालवायची आपली छत्री, मी आणते ना. आणि ताड जिना चढून गेले. दाखवायला आणलेल्या मुलीनं असं परत जाणं संकेतात बसत नव्हतं. संकेत मोडायची संधी मिळाली म्हणून मी खुश. चाळ असल्यामुळे दार उघडच होतं. मला दारात पाहिल्यावर ते सगळे अवाक झाले. मी अगदी उद्धट स्वरात म्हणाले, वडील छत्री विसरले, तेवढी द्या. कोणीतरी आत जाऊन छत्री आणली. लक्षात आलं, म्हणतच होतो आम्ही. मी बोलण्याकडे दुर्लक्षच करून त्यांच्या हातातून खसकन छत्री ओढली आणि लगेच पाठ फिरवली. जितकं जमेल तितकं उद्धटपणे वागले. दंड चपला वाजवत जिना उतरले. येताना चर्नी रोडला लोकल ट्रेनमध्ये नेहमीसारखी स्त्रियांच्या डब्यात चढले. पाहुण्या मुलीला चहा द्यायला सांगता काय, असं विचारून ट्रे तसाच त्या बायकांसमोर ठेवून द्यायला हवा होता असं वाटत राहिलं. आता पुन्हा कोणी असं करेल तर असंच वागायचं. वांद्र्याची खाडी आली. तसा तो पेढ्यांचा पुडा मी खाडीतच भिरकावून दिला. नंतर भिकाऱ्यांची पोरं आली. ते पेढे भिकाऱ्यांच्या मुलांना द्यायला हवे होते. विनयाताई, खरोखर हे ऐकताना सर्व श्रोत्यांसमोर तो काळ अगदी उभा राहिला असेल हा. आणि मला खात्री आहे की वाचताना वाचकांसमोर पण तो काळ नक्की उभा राहील असं आत्मकथन तुम्ही लिहिलेलं आहे. तर हे असे अनेक प्रसंग मला सांगावंसं वाटतंय श्रोत्यांना. तुम्हाला असे अनेक प्रसंग या आत्मकथनात वाचायला मिळतील आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या काळाचा अनुभव घेऊ शकाल. आता विनयाताई, मला असं वाटतं की मी तुम्हाला असा पुढचा प्रश्न विचारू इच्छिते की आत्मकथन म्हटलं की त्यात अनेक व्यक्तींचे उल्लेख येतात. त्यातल्या काही मृत असतात, काही हयात असतात. तर तुमच्या पुस्तकातही अशा मृत आणि हयात अशा दोन्ही व्यक्तींबद्दलचे उल्लेख आलेले आहेत आणि त्यातले काही प्रतिकूल उल्लेख पण आहेत. तर ते लिहिताना तुमच्यावर काही दडपण वगैरे आलं होतं का हो? दडपण 2 कारणांनी येतात. संबंधित व्यक्तींनी जर वाचलं तर संबंध तुटू शकतात. आणि स्त्री पुरुष मैत्री, प्रेम वगैरे जे प्रतिकूल उल्लेख आहेत ते संबंध आधीच तुटलेले होते. त्यामुळे दडपणाचा तसा प्रश्न नव्हता. एक फार संवेदनशील जागा होती. मला बहीण म्हणाली, तू हे लिहिताना नीट विचार कर हं. पण वस्तुस्थिती ही लिहायलाच हवी हे माझ्या मनात अगदी पक्क होतं आणि म्हणून मी ते लिहून मोकळी झाले. 1-2 जण अशी होती की लग्न केलं नाही म्हणून त्यांनी त्यावेळेला माझा अपमान केला, अडवणूक केली, पण पुढे ती माणसं खूप चांगली वागली. मग मी त्यांचा अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणताच उल्लेख केला नाही. स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत मी नावं बदलली, कारण माझी जरी उघडपणे लिहिण्याची तयारी असली तरी दुसऱ्या व्यक्तीला ते चालेल पटेल असं नसतं. ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचीही नावं मी बदलून टाकली, कारण त्यांना प्रतिवाद करायला जागा नसते, प्रतिवाद करायला संधी नसते, म्हणून तीही नावं मी बदलली. दडपणाचा प्रकार थोडासा असा विचारपूर्वक बाजूला सारायला लागला. बर. म्हणजे थोडक्यात तुमच्या आत्मकथनात व्यक्तींची नावं तुम्ही बदलली आहेत. काही जे प्रतिकूल आहेत असं तुम्ही म्हणताय त्यांची, आणि ज्या हयात आहेत त्यांची पण बदलली आहेत का त्यांची ठेवली आहेत तशीच? काही बदलली आहेत, काही ठेवलेली आहेत. अच्छा, म्हणजे त्या प्रतिक्रिया तुम्हाला येऊ शकतात आता हे येऊ आत्मकथन शकतात. वाचल्यावर, त्याची तुमची तयारी आहे तर? अर्थात. अच्छा, बर.
आणि आता मला असं वाटतं की आपण या चर्चेचा म्हणा किंवा संवादाचा समारोप करूयात. आणि तो करताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय, की तुम्ही स्वेच्छेनं अविवाहित्व स्वीकारलं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही लग्न करायचं असं ठरवलं होतं. पण काही कारणाने तुम्हाला मनाजोगता जोडीदार मिळाला नाही, म्हणून तुम्ही ते स्वेच्छेने नंतर स्वीकारलं. तर आजकालच्या काळात सुद्धा असं करणारे बरेच तरुण-तरुणी असतील. तर तुमच्या या आत्मकथनातून त्यांना काही संदेश वगैरे मिळू शकेल असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं, की संदेश मिळू शकेल त्यांनी ते नीट जर व्यवस्थित विचार केला तर. पण दुसरं मला विशेष करून असं सांगायचंय, स्त्रीच्या बाबतीत बलात्कार, अत्याचार, मारहाण याबद्दल खूप बोललं गेलं, बोललं जातं आहे. कायदे झाले. पण तिच्या वैवाहिक स्थितीनुसार होणाऱ्या टिंगल-टवाळ्या, कुचेष्टा यांची दखल म्हणण्यासारखी घेतली जात नाही. बिबट्या शहरात घुसला तर जेरबंद करता येतो, केला जातो. डास असणारच असं गृहीत धरलं जातं. डासांना जेरबंद करता येत नाही. ते नष्ट करण्यासाठी सातत्याने स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्या लागतात. त्या उपाययोजना करणं तरुण मुलींना जमलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं? आपल्या समस्यांबद्दल धीटाईने सगळ्यांसमोर बोलायचं. काही प्रयत्न करायचे, प्रयोग करायचे. ते प्रयोग जर फसले तर कमीपणा वाटून घेऊ नका. प्रयत्न केला हे महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. कोणत्याही व्यक्तीला त्रास न देता स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करण्याची, घटस्फोटाची, लग्न न करता एकत्र राहण्याची किंवा आणखीन कोणत्याही प्रकारे राहण्याची मुभा असली पाहिजे. आज कायदेशीर मुभा आहे, पण लग्न करून संसार मांडावा ही सामाजिक संकेतांची सक्ती आहे. ज्यांनी तो मांडला नाही किंवा मांडून मोडला, त्यांची कळत नकळत कुचेष्टा, हेटाळणी होते. आर्थिक आणि शैक्षणिक समृद्धी असलेल्या वर्तुळात या प्रकारे थोडे बदल होत आहेत, पण मुख्य प्रवाह बदललेला नाहीये. तो बदलणं ही तरुणाईची जबाबदारी आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं प्रयत्न केलाच पाहिजे. प्रयत्न न करता नुसतं बोलणं हे बरोबर नाही. हा खूप मोठा संदेश तुम्ही आता शेवटी दिलेला आहे. आणि तुमच्या पुस्तकाच्या म्हणजे आत्मकथनाच्या शेवटच्या प्रकरणात हे यावर तुम्ही विस्तारानं लिहिलेले आहे. आरती, तुझे व्यवसायाचे व्याप सांभाळून, राजहंसचं काम सांभाळून तू मुलाखतीसाठी वेळ काढलास, यामुळे मला खूप बरं वाटलं. तुला धन्यवाद. धन्यवाद काय विनयाताई. अहो, हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. तर श्रोत्यांनो, विवाह नाकारताना हे राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं पुस्तक आजच्या काळात खूप महत्वाचं आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं. या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता.